So, hello everyone. Today we will take our last part of the plant reproduction. याच्यापूर्वी आपण जे पाहिलं होतं, याच्यापूर्वी आपण काय काय पाहिलं होतं, तर प्री फर्टिलायझेशन आणि फर्टिलायझेशन. ज्या फर्टिलायझेशन नावाच्या कन्सेप्ट मध्ये आपण डबल फर्टिलायझेशन पाहिलं होतं. म्हणजे आपलं प्री फर्टिलायझेशन ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे, फर्टिलायझेशन सुद्धा कंप्लीट झालेलं आहे, आणि फर्टिलायझेशनच्या नंतर जे पोस्ट फर्टिलायझेशन नावाचा कन्सेप्ट येतो, तो कन्सेप्ट आजच्या याच्यामध्ये पाहायचा आहे आपल्याला. ठीक आहे. याच्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता मागच्या व्हिडिओमध्ये, इफ जर तुम्हाला आठवत असेल तर. काय प्रश्न होता? तर बियांच्या मध्ये काय असतं हा आपला प्रश्न होता. व्हॉट इज द कंटेंट ऑफ सीड, हा आपण प्रश्न विचारला होता. आता हा प्रश्न विचारत असताना किंवा जे कोणी विद्यार्थी, जे कोणी पालक व्हिडिओ पाहत आहेत, त्यांना पण हा प्रश्न पडणं अपेक्षित होतं की नेमकं बियांमध्ये असतं की आपण दरवर्षी बी लावतो किंवा आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये दरवर्षी शेतकरी बियाणं लावण्यात पेरण्याचा प्रयत्न करतात, लावण्याचाही प्रयत्न करतात. मग नेमकं बियांमध्ये असतं काय? आजचा जो कन्सेप्ट आहे, आजचा कन्सेप्ट त्याच्यावरती आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची, ज्यावेळेस हेप्लॉइड मेल गॅमेट हेप्लॉइड फिमेल गॅमेट सोबत फ्यूज होतं, त्याच्यानंतर डिप्लॉइड झायगोट तयार होतो, आणि त्याच झायगोटचं कन्व्हर्जन आपल्याकडे सीड मध्ये होतं. ठीक आहे. मग सीड तयार झाल्याच्या नंतर एक सीडचं टिपिकली, मी तुम्हाला याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आंब्याच्या कोळीचं उदाहरण दिलं होतं. ओके. मग आता आंब्याची पोळी जर आपण ब्रेक करण्याचा प्रयत्न केला, तिला फोडण्याचा प्रयत्न केला, तर बाहेरची एक टफ कोटिंग असते आणि त्याच्यामध्ये एक थिन मेम्ब्रेनस एक कोटिंग असते. मग हे दोन लेअर कोणत्या पण बियांमध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. काही बियांमध्ये असतात, काही बियांमध्ये नसतात. ठीक आहे. मग जनरली आपल्याकडे काय आहे, तर बघा, आपण जर सीड आणि फ्रूट डेव्हलपमेंट मध्ये पाहिलं तर कोणत्या पण बियांमध्ये एक बाहेरची कोटिंग असते. काय असते? एक बाहेरची कोटिंग असते. त्याला काय म्हणायचं? त्याला टेस्टा नावानं ओळखायचं. काय नाव ओळखायचं त्याला? टेस्टा. ओके. आणि त्याच्यामध्ये एक इनर थिन मेम्ब्रेनस कोटिंग असते, ज्याला टेगमेन नावानं ओळखलं जातं. आंब्याच्या कोळीचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. आंब्याची कोय बाहेरून टफ कोटिंग असते, बरोबर. आपण जर तिला ब्रेक केलं तर मध्ये कागदासारखा एक लेअर सापडतो, तो इनर सीड कोट असतो. मग जो बाहेरचा आहे त्याला काय म्हणायचं? त्याला टेस्टा असं म्हणायचं. जो मध्ये आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? टेगमेन असं म्हणायचं. ठीक आहे. मग होतं काय याच्या अगोदर आपल्या प्रश्नाचं उत्तर, की बियांमध्ये नेमकं काय असतं. तर बियांमध्ये एंडोस्पर्म आणि एम्ब्रिओ असतो. ठीक आहे. मग एंडोस्पर्म आणि एम्ब्रिओ जे असतं, याच्यापासून आपलं प्लांट तयार होतं. बी किंवा सीड जे असतं, त्या सीडच्या मध्ये हे एम्ब्रिओ आणि एंडोस्पर्म असतं. ठीक आहे. मग आपल्याकडं डिपेंड करतं, किंवा आपण लहानपणापासून एक अनुभव घेत आहोत. बघा, काय अनुभव घेतला आपण? तर एखादी गोष्ट आपल्याकडे लहानपणी दिलेली असेल, जी वस्तू आपल्याला आयुष्यभर कामाला येणार असेल, तर साहजिक आहे ती वस्तू आपल्याला आयुष्यभर पुरवायची असेल, तर जन्मल्यापासून आतापर्यंत आपल्याला तिला खूप कमी प्रमाणामध्ये वापर करत पण द्यावं लागतं. ठीक आहे. पण एखाद्या वेळेस ती गोष्ट त्याच वेळेस संपून गेलेली असेल, तर अशा ह्या दोन प्रसंगानुसार आपल्याकडे सीड दोन टाईपचे पडतात. कोणते कोणते सीड्स आहेत? तर एक आहे एंडोस्पर्मिक सीड, ज्याला आपण अल्ब्युमिनस सीड सुद्धा म्हणतो. एंडोस्पर्मिक, आणि त्यालाच आपण ऑरमध्ये काय नाव दिलेलं आहे? अल्ब्युमिनस. कसं? बघा, आपल्याकडे ज्या टाइमला एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होत असते, कशी डेव्हलपमेंट होते? एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होत असताना ह्या एंडोस्पर्म कडे जे काही रिझर्व फूड आहे, काय आहे? एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होत असताना एंडोस्पर्म कडे जे काही रिझर्व फूड असेल, त्याचा वापर पूर्णतः करायचा असेल, म्हणजे काय, त्याला पूर्ण वापर केलेला आहे, युज्ड इन द डेव्हलपमेंट ऑफ अन एम्ब्रिओ, तर त्याला काय म्हणायचं? त्याला सोप्या भाषेमध्ये एंडोस्पर्मिक किंवा अल्ब्युमिनस सीड असं म्हणायचं, जे आपल्याला कोकोनट आणि मेज मध्ये पाहायला मिळतं. कोकोनट म्हणजे आपण ज्याला नारळ असं म्हणूयात, आणि मेज म्हणजे ज्याला आपण मका असं म्हणूयात. हे दोन प्लांट मध्ये आपल्याला एंडोस्पर्मिक आणि अल्ब्युमिनस सीड पाहायला मिळतात. सोप्या भाषेत काय सांगितलं मी मगाशी, की एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होत असताना एंडोस्पर्म कडे रिझर्व फूड आहे.
ठीक आहे. हे रिझर्व्ह फूड आपल्या यांनी पूर्ण वापरलेलं असेल किंवा पार्शियली वापरलेलं असेल तर त्याला काय शब्द वापरायचं, त्याला काय म्हणायचं आपण सोप्या भाषेमध्ये, त्याला असं म्हणायचं एंडोस्पर्मिक किंवा अल्ब्युमिनस सीड असं म्हणायचं. ठीक आहे. मग इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची, कोणती गोष्ट लक्षात घ्यायची एंडोस्पर्मिक मध्ये, की पूर्ण वापरलेलं नाही. ठीक आहे. जर पूर्ण वापरलेलं असेल तर त्याचा पुढचा टाईप येतो, आपण म्हणजे वाढत असताना आपण एखादी गोष्ट थोडी थोडी करत सांभाळत गेलो असेल तर ती आपल्याला आयुष्यभर पुरते. हीच सांगतोय एंडोस्पर्म कडे जे रिझर्व्ह फूड आहे ते एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंट मध्ये त्यानं थोड्याफार प्रमाणामध्ये वापरलेलं आहे. कशा प्रमाणामध्ये, थोड्याफार, म्हणजे ज्या वेळेस ते फूड मोठं होईल, फूड ज्या टाइमला प्रॉपरली डेव्हलप होईल, ते फ्रूट डेव्हलप झाल्याच्या नंतर त्याच्याकडे ऑलरेडी एंडोस्पर्मचं काही प्रमाण कंटेंट शिल्लक असतील. त्याला काय म्हणायचं, एंडोस्पर्मिक आणि अल्ब्युमिनस असं म्हणायचं. एंडोस्पर्मिकलाच आपण ऑर मध्ये अल्ब्युमिनस शब्द दिलाय, जे कशामध्ये सापडते आपल्याला, कोकोनट आणि मेज मध्ये. ठीक आहे. आता पुढचा टाईप काय सांगते, पुढचा टाईप आहे नॉन एंडोस्पर्मिक किंवा एक्स अल्ब्युमिनस ज्याला म्हणायचं. आता नॉन एंडोस्पर्मिकचा अर्थ काय घ्यायचा, आपल्याकडं एम्ब्रियोचा डेव्हलपमेंट होत असताना एंडोस्पर्म कडे जे रिझर्व्ह फूड मटेरियल होतं त्याचा पूर्ण वापर करण्यात आलेला असेल तर त्याला काय म्हणायचं, त्याला नॉन एंडोस्पर्मिक किंवा एक्स अल्ब्युमिनस सीड असं म्हटलं जातं, जे आपल्याला पी आणि बीन मध्ये पाहायला मिळतं. पीचा अर्थ असा घ्यायचा, वटाणाच्या शेंगा तुम्ही पाहिल्या असतील, वटाण्याला पी प्लांट किंवा पी सीड असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग परत एकदा नीट ऐका काय सांगितलं बघा, हा एम्ब्रियो डेव्हलप होत असताना एंडोस्पर्म कडलं जे काही रिझर्व्ह फूड आहे ते पूर्ण ऍब्झॉर्ब करतोय, कम्प्लिटली ऍब्झॉर्ब करतोय. ठीक आहे. कधी, ज्यावेळेस त्याची डेव्हलपमेंटल स्टेज असेल त्यावेळेस, म्हणून त्याला काय म्हणायचं, नॉन एंडोस्पर्मिक किंवा एक्स अल्ब्युमिनस सीड असं म्हणलं जातं. ठीक आहे. आता पुढे गेलात तर आपल्या ज्या टाइमला फर्टिलायझेशन पूर्ण कम्प्लीट झालेलं असतं त्या टाइमला फिमेल गॅमेटोफाइट मध्ये आपण वरच्या साईडला स्टिग्मा मध्ये स्टाईल पाहिली होती आणि खालच्या साईडला ओव्हरी पाहिली होती. ह्या ओव्हरीचं कन्व्हर्जन आपल्याकडं फ्रूट मध्ये होतं. फ्रूट आणि ओव्हरीचा वाल जो असेल ते सीडचं फ्रूटची आउटर कोटिंग जे असेल ते त्यांच्यापासून बनते. इथं आपण दाखवलेलं सुद्धा आहे. आफ्टर फर्टिलायझेशन किंवा कम्प्लीट द फर्टिलायझेशन ओव्हरीचं रूपांतर कशामध्ये व्हायलंय, फ्रूट मध्ये, आणि त्याच्यानंतर ओव्हरी वाल सुद्धा तयार होते. आता ओव्हरी वाल पासून काय तयार होतं, तर पेरिकार्प तयार होतो. ओव्हरीच्या वाल पासून काय तयार झालं, पेरिकार्प. आता सोप्या भाषेत समजून घ्या, आपण जर आंब्याची किंवा आंब्याचं फळ जर पाहिलं, त्या आंब्याच्या फळामध्ये सोपा कन्सेप्ट काय असेल, तर आंब्याच्या फळामध्ये आपण पाहत असताल तर हे बघा, ही आंब्याची कोय असेल, इकडे आंबा असेल, तर याला म्हणायचं इपिकार्प. पेरिकार्पचा अर्थ काय घ्यायचा, की ज्याच्यापासून पेरिकार्प पासून 3 डिस्टिंक्ट लेअर किंवा लेअर तयार होतात. तर ते लेअर कसे, किंवा पेरिकार्प नेमकं कशाला म्हणायचं, तर पूर्ण फ्रूटच्या बॉडीला पेरिकार्प असं म्हणायचं. तर त्या पेरिकार्प मध्ये हे बघा, आपण आंब्याची म्हणजे आपण आपल्याकडं आंबा ज्या टाइमला कैरीच्या रूपात असतो त्या टाइमला आपण फक्त मधलं बी काढून बाकी अख्खा आंबा खाऊ शकतो, म्हणजे वरच्या साली सकट आपण आंबा खातो, राईट. पण आंबा पिकल्याच्या नंतर आपण आंब्याची साल सहसा खात नाही. का, कारण ती इपिकार्प आहे. म्हणजे लक्षात घ्या, आंब्याची बाहेरची कोटिंग ज्याला आपण आंब्याची साल असं म्हणूयात त्याला काय म्हणायचं, इपिकार्प. नंतर आंबा पिकवल्यानंतर आंब्याच्या मधला रस आपण खातोय, काय खातोय, आंब्याच्या मधला रस पितोय किंवा खात असताल. ठीक आहे. तर याला म्हणायचं मेझोकार्प. ठीक आहे. आणि याच्यावरती जी इंटरनल कोटिंग असेल किंवा आपल्याकडं आंब्याची कोय, आपण कधी कधी ते आंब्याची कोय सुद्धा चाटून खातो, पुसून खातो. ठीक आहे. मग याला काय म्हणायचं, याला म्हणायचं एंडोकार्प. समजलं काय ते, म्हणजे तुमच्या ओव्हरीच्या वॉल मध्ये, ओव्हरी पासून काय तयार झालं, फ्रूट, आणि ओव्हरीची वॉल म्हणजे काय, तर बाहेरची कोटिंग, त्याला काय म्हणायचं, पेरिकार्प असं म्हणायचं. जे पेरिकार्प 3 लेअर मध्ये डिवाइड झालं, इपिकार्प, मेझोकार्प आणि एंडोकार्प. हे इकडे आपण असं पद्धतीने दाखवलंय. आणि राहिला प्रश्न, सर फळ तर तयार झालं, मग आता बियांचं काय, तर पोलन ग्रेन जे खाली मेल गॅमेटच्या रूपामध्ये खाली आले होते ना, त्या टाइमला त्यांचं रूपांतर ओव्ह्यूल्स मध्ये होतं आणि ओव्ह्यूलचं कन्व्हर्जन सीड मध्ये होतं. म्हणजे सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला काल जो प्रश्न विचारला होता याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, प्रश्न काय होता, तर बियांमध्ये नेमकं काय असतं, तर बियांमध्ये 2 महत्वाच्या गोष्टी असतात. मग पहिली गोष्ट काय, तर एक एम्ब्रिओ आणि दुसरा एंडोस्पर्म. ठीक आहे. आता ह्या 2 गोष्टी असताना इथं काय काय सांगितलेलं आहे,
तर ओव्हरीचं कन्व्हर्जन फ्रूट मध्ये होतं आणि ओव्हलचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय, सीड मध्ये होतंय. ठीक आहे. आता इथं आपलं प्लांट रिप्रोडक्शन नावाचा कन्सेप्ट पूर्ण कम्प्लीट होतोय. डन. आता महत्वाचं काय आहे तर ह्या टॉपिक मध्ये किंवा इथं महत्वाच्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या की प्लांट रिप्रोडक्शन हे 3 पार्ट मध्ये कम्प्लीट होतं. पहिला पार्ट असेल प्री फर्टिलायझेशन, ज्याच्यामध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट पाहिलं होतं. दुसरा पार्ट होता फर्टिलायझेशनचा, ज्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये आपण हेप्लॉइड मेल गॅमेट आणि हेप्लॉइड फिमेल गॅमेट हे एकमेकांसोबत फ्यूज होतात ते पाहिलं होतं. आणि त्याच्यानंतर हे फ्युजन झाल्याच्या नंतर त्याला आपण पोस्ट फर्टिलायझेशन असं म्हणूयात, हा कन्सेप्ट तयार झाला होता. हा कन्सेप्ट तयार झाल्याच्या नंतर आज जे आपण पाहतोय ते पोस्ट फर्टिलायझेशनचा कन्सेप्ट येतो. ज्या पोस्ट फर्टिलायझेशन मध्ये महत्वाचं काय असतं तर कोणतंही फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर फळ मिळणं अपेक्षित असतं. म्हणून हे सीड आणि फ्रूट डेव्हलपमेंट आपण ज्याच्यामध्ये पाहतोय ते आजच्या पोर्शन मध्ये कम्प्लीट होते. ठीक आहे. याच्या पुढचा नवीन टॉपिक घेऊन येऊयात. ठीक आहे. तोपर्यंत थांबूयात.